नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीव्हीजी द मेक मेंटर. मागच्या लेक्चरपर्यंत आपण पाहिलं की 2x2 मॅट्रायसेस चे मल्टिप्लिकेशन कसं करायचं, किंवा आपण 3x2 पाहिले रेक्टँग्युलर मॅट्रायसेस त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. पण आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत 3x3 मॅट्रिक्स आणि त्यांचे मल्टिप्लिकेशन. तर आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपल्याला थोडं थोडं जमायला लागलेलं आहे. 2x2 मॅट्रिक्सचे मल्टिप्लिकेशन केलेत म्हणजे आपल्याला पुढची सॉल्व्ह करता येतील. मेथड तीच असते. तर आता मी दोन मॅट्रिक्स घेतलेले आहेत आणि डायरेक्ट लिहिलेलं आहे, जागा कमी असल्यामुळे. A इंटू बी आणि दोन्ही मॅट्रिक्स आहेत ना, त्यांची ऑर्डर आहे 3x3. तर आपण काय करतो, पहिल्यांदा काय चेक करतो, पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो हे कॉमन आहेत का. हे आहेत म्हणून इक्वल असल्यामुळे मल्टिप्लिकेशन होणार, बरोबर. आणि मल्टिप्लिकेशन होणार, त्याचा प्रोडक्ट काय बनणार, पहिल्याचे रो दुसऱ्या मार्करने दाखवतो मी, आणि दुसऱ्याचं कॉलम. म्हणजे 3x3 मॅट्रिक्सचं आता मागे बोललं त्याप्रमाणे स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याचा प्रोडक्ट आहे तो स्क्वेअरच बनणार. इथे 3x3 आणि इथे पण 3x3 आहे, म्हणजे प्रोडक्ट आहे हा 3x3 मॅट्रिक्सच होणार. ओके. मागे आपण 2x2 इंटू 2x2 मॅट्रिक्स केलं होतं. तर आता पहा की मी एक मॅट्रिक्स घेतला आहे आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहेत 1 6 1 2 4 2 3 2 1. व्हॅल्यू काही असू दे, इकडे 9 एलिमेंट आहेत आणि इकडे 9 एलिमेंट आहेत. दरवेळी प्रमाणे स्टार्टिंगला काय करायचं की पहिला मॅट्रिक्स असतो त्याचे रो घ्यायचे R1 R2 आणि R3, आणि काय दुसऱ्याचे कॉलम कन्सिडर करायचे, कारण की आपण काय करतोय, रो इंटू कॉलम करतोय. ओके. मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं त्याप्रमाणे. मग आपण काय करणार आहोत, कसं आतापर्यंत आपण R1 C1 आणि R1 C2 पर्यंत होतो. आता आपल्याला तिसऱ्या रो आणि कॉलम कडे जायचंय. तर पहिल्यांदा काय होणार, रो 1 आणि याचा कॉलम 1 ह्याचं मल्टिप्लिकेशन होणार, त्याने एक एलिमेंट तयार होणार. नंतर A चा रो 1 आणि B चा C2 त्याने एक एलिमेंट तयार होणार, म्हणजे एक रो आणि एक कॉलमच्या मल्टिप्लिकेशनने एक एलिमेंट तयार होणार आपल्या प्रोडक्टचा. मग परत R1 आणि C3. नेक्स्ट रोला आलो आपण, इथे काय येणार R2 इंटू C1 R2 इंटू C2 आणि इथे R2 इंटू C2. म्हणजे बघा, जर आपण प्रोडक्ट कन्सिडर केला तर इथे R1 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 R2 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 R3 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 आणि कॉलम वाईज C1 C2 आणि C3. हे एवढं लक्षात ठेवा की कुठे कोणता आला पाहिजे. इकडे C1च आला पाहिजे पहिल्या कॉलम मध्ये, दुसऱ्या रो मध्ये सर्व रोज R2 आले पाहिजे. सिमिलरली R3 साठी R3 इंटू C1 R3 इंटू C2 आणि R3 इंटू C3 हे आपल्याला करायचं आहे. फक्त एवढंच की आता बघा तुम्हाला खूप मोठं असं मल्टिप्लिकेशन दिसते. आता इकडे ब्ल्यू लाईन मारलेली आहे जेणेकरून हे एलिमेंट तुम्हाला सेपरेट दिसतील. ओके. आणि एक स्टेप वाचवायला मी काय केलं, इकडेच त्यांची ऍडिशन केलेली आहे. मला परत पुसावं लागेल आणि परत ते वरती लिहावं लागेल. एका स्टेप मध्ये मला समजवायचं होतं. तर आता पहा मी काय करणार आहे, माझा डावा हात आहे आर म्हणजे रो वर ठेवलाय, दॅट इज R1 वर. उजवा हात आहे तो C1 वर ठेवलाय. आता मल्टिप्लिकेशन काय येणार, 1 इंटू 2 प्लस 6 इंटू 1 प्लस 1 इंटू 2. बघा 1 इंटू 2 6 इंटू 1 प्लस 1 इंटू 2, म्हणजे हा या बाजूला जाणार, हा खालती येणार असा 1 2 3. लक्षात आलं. हा झाला पहिल्या एलिमेंट साठी. दुसऱ्या एलिमेंट साठी आपण काय करतोय, R1 इंटू C2 करतो, म्हणजे रो 1च घ्यायची. 1 इंटू 1 प्लस 6 इंटू 1 प्लस 1 इंटू 2. 1 इंटू 1 प्लस 6 इंटू 1 प्लस 1 इंटू 2. थर्ड साठी काय करायचं आपल्याला, परत रो 1 C3 1 इंटू 3 प्लस 6 इंटू 4 प्लस 1 इंटू 8. बरोबर आहे. हे झालं एका रो मधल्या एलिमेंट साठी. तसे आपल्याला 9 एलिमेंट करायचे आहेत. मी इथे काय करणार, R2 इंटू C1. तर हा R2 कन्सिडर केलाय आपण, आणि इथे C1 2 इंटू 2. बघा 2 इंटू 2, पहिल्याला दुसरा तिसरा 2 इंटू 2 प्लस 4 इंटू 1 प्लस 2 इंटू 2. 2 इंटू 2 प्लस 4 इंटू 1 प्लस 2 इंटू 2. आता दुसरा जायचं R2 C2 ला, 2 इंटू 1 प्लस 4 इंटू 1 प्लस 2 इंटू 2. 2 इंटू 1 प्लस 4 इंटू 1 प्लस 2 इंटू 2. जरा किचकट आहे, आपण 2 इंटू 1 4 इंटू 1 असं काय काय करत आहेत. फक्त लक्ष द्या कुठे काय लिहायचं आहे. आता तिसरा एलिमेंट घ्यायचा आहे, रो तीच राहणार आहे, फक्त तो कॉलम तिसरा आहे. म्हणजे 2 इंटू 3 लिहिले आपण, प्लस 4 इंटू 4 केले आणि 2 इंटू 8 केले. ओके. तिसऱ्या कॉलम कडे जाऊया. तिसऱ्याला काय करायचं,
सॉरी तिसऱ्या रो कडे जाऊया. तिसऱ्या रोला परत 3 इंटू 2 प्लस 2 प्लस 1 सॉरी 2 इंटू 1 प्लस 1 इंटू 2. 3 इंटू 2 2 इंटू 1 प्लस 1 इंटू 2 हा झाला एक एलिमेंट. नेक्स्ट एलिमेंट साठी 3 इंटू 1 प्लस 2 इंटू 1 प्लस 1 इंटू 2. 3 इंटू 1 2 इंटू 1 1 इंटू 2. आता लास्टचा एलिमेंट काय सांगणार आहे? 3 इंटू 3 प्लस 2 इंटू 4 प्लस 1 इंटू 8. 3 इंटू 3 प्लस 2 इंटू 4 प्लस 1 इंटू 8. ओके, एवढे मल्टिप्लिकेशन केले. हे जरा किच करायचं, वही मस्त मोठी घ्यायची आणि प्रत्येक स्टेप ही प्रत्येक म्हणजे ह्याच्या पुढे असं लिहायचं नाही, तर सेपरेट 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 लिहायचं. आणि एक्झाम असो का तुमची वही असो, प्रत्येक न्यूमरिक हा नवीन पेजवर सॉल्व्ह करायचं. मग 10 वेळा तुम्ही पाने मागे करणार, मग कधीतरी मायनसचा प्लस होणार, इकडचा 4 घेण्याच्या जागी इकडचं 2 घेणार. मल्टिप्लिकेशन जेव्हा ही पूर्ण तुमच्या फ्रंट पेजवर एकदम टॉपला झालं पाहिजे. ओके, ही लक्षात ठेवा, ही मॅच करताना गरजेचं आहे. नाही तर काय होते, आपण असे पानं जाणार असं इकडे कोणतं आहे 4, लिहिताना 4 लिहिलं, चुकून मायनस साईन विसरलो, पूर्ण गणित चुकणार तुमचं. ओके, हे गेल्या वेळी केलं तसंच आहे. आता आपण अजून 2 उदाहरणं सॉल्व्ह करूया, ह्याच्यावरच आधारित आहेत. फक्त ह्याच्यात थोडंसं लेंदी प्रोसेस आहे. मग मी काय केलं, सर्वांची बेरीज केली तिकडच्या तिकडे. 1 इंटू 2 2 6 2. या तिघांची बेरीज केल्यावर आपल्याला एक एलिमेंट मिळतो, तो 10. या तिघांची बेरीज केल्यावर मला मिळाल्या 9. या तिघांची बेरीज केल्यावर मला 35. असं मी आन्सर काढल्याने बघितलं तर आपल्याला एक 3x3 मॅट्रिक्स मिळाला. तो काय होता, ए इंटू बी चा प्रोडक्ट होता. ओके, परत एकदा एक रिकॅप करूया की काय करायचं. 3x3 असो, 2x2 असो, 4x2 असो, 3x2 इंटू 2x3 असो, कोणतेही मल्टिप्लिकेशन असो, काय करायचं, पहिल्या मॅट्रिक्सच्या रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सच्या कॉलम कन्सिडर करायचे. सर्वांचा गुणाकार झाला पाहिजे. ओके, म्हणजे जेवढे एलिमेंट येणार, आता आपला प्रोडक्ट 3x3 बनणार म्हणजे 9 एलिमेंट आहेत, तर 9 गुणाकार येणार आहेत रो आणि कॉलमचे. म्हणजे इकडे R1C1 R1C2 R1C3, तसं दुसऱ्या रोला R2C2 R2C1 R2C2 आणि R2C3. एक लक्षात ठेवा, हा R आहे तो A चा आहे आणि हे कॉलम आहेत ते B चे आहेत, म्हणजे दुसऱ्या मॅट्रायसेसचे आहेत किंवा मॅट्रिक्सचे आहेत. हे लक्षात घ्यायचं. आणि प्रत्येक मल्टिप्लिकेशन नंतर तुम्हाला प्लस साईन टाकायचंय. म्हणजे 1 इंटू 2 प्लस 6 इंटू 1 प्लस 1 इंटू 2. ओके, आणि नंतर जर ह्याला मध्ये मायनस साईन असेल तर ते द्यायचे आहेत. मी मुद्दाम पहिल्या सममध्ये सर्व मायनस साईन वगैरे घेतले नाही, म्हणजे अजून कॉम्प्लिकेटेड होईल. त्यापेक्षा आधी तुम्ही मेथड समजून घ्या. आणि तुम्हाला नाही कळलं तर मला लगेच कमेंट करा, तुम्हाला सांगेल. एका पेजवर पण लिहून देईल. हे कसं थोडंसं फळार मध्ये कधी किचमेट होते, तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रेझेंटेशन मध्ये पण देईल बनवून कम्प्युटरमध्ये, नो इश्यू. हे स्टेप तुम्हाला समजलीच असेल. ह्याच्या आधारित आपण अजून दुसरे सम सॉल्व्ह करूया. ओके, इझी आहे, फक्त थोडंच लक्षात ठेवा, रो इंटू कॉलम एवढंच लक्षात ठेवायचं आहे. हे झालं 3x3 आणि ह्याच्यावरच्या आधारित आता पुढच्या न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. तर आता आपण पुढच्या न्यूमेरिकल वळत आहोत आणि त्याच्यामध्ये सांगितलंय की प्रूव्ह करायचंय A² इज इक्वल टू I, दॅट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे आपल्याला काय माहिती पाहिजे. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्याचे डायगोनल एलिमेंट 1 असतात आणि अदर एलिमेंट आर 0. जिथे बघा 1 1 1 आणि बाकीचे अप्पर ट्रायंग्युलर लोअर ट्रायंग्युलर वाले सर्व 0. ओके, तर आता आपण इकडे आधी पहिल्या स्टेपवर फोकस करूया. मॅट्रिक्स ए दिलेला आहे 0 1 -1 4 -3 4 3 -3 4. हा 3x3 मॅट्रिक्स दिलेला आहे आणि आपल्याला सांगितलं A². स्क्वेअर म्हणजे काय असतो, त्या संख्येला परत त्याच संख्येने गुणायचं आणि क्यूब मध्ये 3 वेळा गुणायचं. आता इकडे काय केलं, A² म्हणजे काय, A इंटू A म्हणजे मल्टिप्लिकेशन आलं परत A चं. परत आपण स्टँडर्ड प्रॅक्टिस काय लिहिलंय, लेफ्ट साइडच्या मॅट्रिक्सचे रो लिहून घ्यायचे R1 R2 आणि R3 आणि राईट साइडला काय करायचंय, कॉलम C1 C2 C3 दोन्ही लिहून घेतले. बरोबर. आता पहिली स्टेप काय असते, आता मी इथे लिहेल, काय समजेल तुम्हाला, R1 C1 R1 C2 R1 C3. इथे काय असणार आहे, R2 C1 R2 C2 R2 C3. इथे असणार आहे R3 C1, बघा कॉलम एकच आहे, R3
C2 आणि R3C3. ओके, मी आधीच लिहून ठेवलेलं आहे, लेंदी प्रोसेस असल्यामुळे. आता सॉल्व्ह करायचंय. तर आपण कसं करणार, पहिले लेफ्ट हँड या लेफ्ट मॅट्रिक्स वर राईटला 0 इंटू 0 प्लस 1 इंटू 4 प्लस मायनस 1 इंटू 3. पहिला एलिमेंट झाला म्हणजे R1 इंटू C1 केला आपण, 0 इंटू 0 प्लस 1 इंटू 4 प्लस मायनस 1 इंटू 3. आता नेक्स्ट एलिमेंट साठी काय, रो एकच घ्यायचा आहे, कॉलम वेगळा घ्यायचा आहे. म्हणजे काय, जसं बघा आपण कॉलम या साईडला जातो तसा एलिमेंट पहिला कॉलम वाला एलिमेंट इकडे आला, दुसरा कॉलम वाला दुसऱ्यामध्ये, पण रो तीच आहे म्हणजे पहिल्या रोलाच येणार. लक्षात ठेवा, 0 इंटू 1 प्लस 1 इंटू मायनस 3 प्लस मायनस 1 इंटू मायनस 3. बघा 0 इंटू 1 प्लस 1 इंटू मायनस 3 प्लस मायनस 1 इंटू मायनस 3. सॉरी. आता तिसरा एलिमेंट काय करणार आहे, 0 इंटू मायनस 1 1 इंटू 4 मायनस 1 इंटू 4. बघा मी लिहिलेलं आहे सर्व. ओके, आपला पहिला रो कम्प्लीट झाला. आता सेकंड रोला जाऊयात. 4 सेकंड रो फर्स्ट कॉलम, 4 इंटू 0 मायनस 3 इंटू 4 प्लस 4 इंटू 3. 4 इंटू 0 मायनस 3 इंटू 4 4 इंटू 3 प्लस करायचंय मध्ये. लक्षात ठेवा प्लस प्लस साइन लिहिलेलं आहे. आता सेकंड एलिमेंट साठी रो तीच आहे, कॉलम चेंज होईल. 4 इंटू 1 प्लस मायनस 3 इंटू मायनस 3 प्लस 4 इंटू मायनस 3. 4 इंटू 1 मायनस 3 इंटू मायनस 3 4 इंटू मायनस 3. तिसरा एलिमेंट तिसरा कॉलम, रो सेम, 4 इंटू मायनस 1 मायनस 3 इंटू 4 आणि 4 इंटू 4. आता तुम्हाला कळेल बाबा माझा लेफ्ट हँड ऑटोमॅटिकली जातोय. बघा 4 इंटू मायनस 1 मायनस 3 इंटू 4 4 इंटू 4, म्हणजे एक स्टेप पुढे जातोय आणि एक स्टेप राईट हँड खालती येतोय. आधी सांगितलेलं तोच नियम आहे. आता सिंपल थर्ड रो राहिली आपली. थर्ड रो कॉलम 1, परत रो कॉलम 1 ला यायचं, रो वाढवत जायच्या. हे संपल्यावर परत आपल्या C1 ला यायचं. 3 इंटू 1 देन प्लस मायनस 3 इंटू 4 प्लस 4 इंटू 3 3 इंटू 0 होतं, 1 बोललो मी. 3 इंटू 0 मायनस 3 इंटू 4 प्लस 4 इंटू 3. ओके, देन रो तोच कॉलम सेकंड, 3 इंटू 1 मायनस 3 इंटू 3 4 इंटू मायनस 3 3 इंटू 1 मायनस 3 इंटू 3 4 इंटू मायनस 3. थर्ड कॉलम सेम रो, 3 इंटू मायनस 1 मायनस 3 इंटू 4 4 इंटू 4. ओके, हाच मल्टिप्लिकेशन कॉम्प्लिकेटेड आहे, फक्त लिहिताना चुका करू नका. ओके, खूप जरा विचार करून लिहा, थोडंसं लक्ष द्या बाबा माझा कॉलम बरोबर आहे का, किंवा असं तुम्हाला लिहिता येईल ना तर पेन्सिलने लिहून ठेवा. हा इकडे R1 C1 आहे, नाहीतर R1 C1 R1 C2 R1 C3 असे ती हा एक मॅट्रिक्स बनवूनच ठेवा. त्याच्यानंतर ही स्टेप लिहा जसं मागच्या गणितात केलं. आता जागा नसल्यामुळे मी ह्याच्या परत लिहिलेलं आहे. ओके, आणि तुम्हाला अशा रेषा मारायची गरज नाही. तुम्ही काय करा, थोडासा स्पेस ठेवा दोन एलिमेंट मध्ये, ते समजून जाईल. कळलं? तर हे काय केलं आता मी, आता ह्यांची बेरीज करायची. 0 4 मायनस 3 असे एलिमेंट आले, सर्व आले. आता त्याने आयडेंटिटी सांगितलेलं आहे, आपल्या डोक्यात आलं पाहिजे की बाबा फक्त आपल्या डायगोनली 1 आहे का बघायचंय. तर आता मी सर्व गणित झाली ना, तुम्ही ऍडिशन केली तर बघितलं ते फक्त डायगोनली एलिमेंट आहेत, हे वाले तेच 1 आले आणि बाकीचे तर 0 आले. म्हणजे माझा आन्सर बरोबर आहे. मी तुम्हाला लगेच स्टेप वाईजच कळेल की तुम्ही बरोबर जात आहेत की रॉंग जात आहेत. ओके, तर परत एकदा सांगतोय, 3/3 आहे. स्क्वेअर सांगितलं का परत त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि सेम मेथड लक्षात ठेवायची. एका रोने सर्व कॉलमला गुणायचंय, तेव्हा पहिल्या रोचे 3 एलिमेंट तयार होतील. दॅट इज R1 C1 R1 C2 आणि R1 C3. नंतर परत सेकंड रोला यायचंय, परत 3 कॉलमला गुणायचंय, मग 3 एलिमेंट तयार होतील. आणि पुढचे 3 एलिमेंट साठी काय, थर्ड रो आणि 3 कॉलम, पहिल्यांदा C1 नंतर C2 नंतर C3. एवढंच आहे, बाकी काहीच नाही. इव्हन तुम्ही थोडंसं लक्ष दिलं ना तर तुम्हाला काय काय बघा. आता रो आहे ना, रो मध्ये पहिला आहे ना 0 0 0 कॉमन आहे, आणि कॉलम मध्ये बघा 0 0 0 4 4 4 3 3 3. काही कॉलम एकच आहे ना. जरी तुम्हाला लक्षात आलं अरे बाबा मी या 3च्या जागी चुकीची व्हॅल्यू घेतलंय का नाही ते चेक करायला काय, 3 3 3 कॉमन आहे का, इकडे 1 1 1, किंवा दुसऱ्या कॉलम मध्ये -3 -3 -3 -3 -3 -3. हे कॉलम वाईज झाले. रो वाईज 4 4 4 हे पहिलं, दुसरं -3 परत -3, तिसऱ्या एलिमेंटला 4 4 4
असं तुम्हाला कळलं पाहिजे. मी काय करेल, हे रेषेवरून बघले, या रेषेत 3 3 आहेत, या रेषेत 4 4 आहेत, या रेषेत 1 1 1 आहे, मायनस मायनस मायनस, बघा -1 -1 -1 लास्टला 4 4 4. हेही मेथड आहे. आपण चुकतो करायचं ते बघायचे काय बरोबर पाथवर आहे का नाही. तर अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तशीच आपण दुसरी उदाहरणं सॉल्व्ह करूयात. तोपर्यंत जास्तीत जास्त मल्टिप्लिकेशनची उदाहरणं सॉल्व्ह करत असा. ओके, थँक्यू. आपण आता पुढच्या न्यूमेरिकलकडे वळूयात. आणि दिलेला आहे की फाइंड एक्स अँड वाय सॅटिस्फाईंग द मॅट्रिक्स इक्वेशन LHS इक्वल टू RHS. आता LHS मध्ये काय दिलंय, दोन मॅट्रिक्सचे मल्टिप्लिकेशन दिलंय 1 2 3 2. हा 2x2 मॅट्रिक्स आहे आणि दुसरा दिला XY3 3 -1 2. या दोघांचं प्रोडक्ट आहे आणि इक्वल टू RHS काय दिलंय 7 0 7 आणि 9 4 13. म्हणजे आपल्याला कळलं का काय करायचं, इकडे मल्टिप्लिकेशन करायचंय आणि त्याला मॅट्रिक्स इक्वॅलिटी मॅट्रिक्स इक्वॅलिटी प्रिन्सिपल वापरायचं आहे. ओके, तर आधी मल्टिप्लिकेशनच्या आधी आपण काय बघतो, ऑर्डर. हा काय आहे 2x2 आणि हा 2x3. आपण पाहिलं 2x2 ह्याचा कॉलम आणि ह्याचा रो सेम आहे म्हणजे होणार आहे, म्हणून मी टिक मार्क केला. आणि प्रोडक्ट काय बनणार आहे 2x3. ह्याचा प्रोडक्ट 2x3 आहे आणि हा पण 2x3 आणि असलाच पाहिजे, नाही ते दोन इक्वल नाही होणार ना इक्वॅलिटीसाठी, कारण की इकडे इक्वल साईन आहे. मग आपण पहिले LHS सॉल्व्ह करून घ्या. LHS मध्ये आपण काय केलं, परत R1 R2 लिहून घेतलं, C1 C2 C3 लिहून घेतलं आणि काय रूल सांगतो आपण, लेफ्टचे रो आणि राईटचे कॉलम यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर मल्टिप्लिकेशन काय करतो आपण इकडे, R1 C1 R1 C2 R1 C3, इथे R2 C1 R2 C2 R2 C3. ओके, हे असंच करतो आपण. इकडे काय करा 1 into x प्लस 2 into 3 1 into x 2 into 3. दुसरा एलिमेंटला रो सेम कॉलम चेंज 1 into y प्लस 2 into -1. कळलं. तिसरा एलिमेंटला 1 into 3 प्लस 2 into 2. ओके, सिमिलरली सेकंड रो, परत रो सेकंड कॉलम पहिल्यावर आलो आपण 3 into x प्लस 2 into 3 3 into x प्लस 2 into 3. इथे बघा x आणि मल्टिप्लिकेशन कॉमन दिसेल, म्हणून मी काय केलं थोडंसं मल्टिप्लिकेशन स्मॉल केलं किंवा तुम्ही डॉट वापरू शकता. ओके, नेक्स्ट रो सेकंड कॉलम सेकंड 3 into y प्लस 2 into -1 3 into y plus 2 into -1. Third is what, 3 into 3 plus 2 into 2 3 into 3 plus 2 into 2. ह्याचं सॉल्व्ह केलं तर कळलं की इकडे x plus 6 आहे, y minus 2 3 फर्स्ट फ्लोर, हे 7 लिहिले डायरेक्ट एक स्टेप वाचवायला मी. इकडे 3x plus 6 आहे, 3y minus 2 आहे, 9 plus 4 that is 13 मी डायरेक्ट लिहिले. मग मी काय करतोय, आता आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायचीच आहे. हा आपला प्रोडक्ट झाला 2/3 चा. ओके, आणि याला इक्विव्हॅलंट आहे इक्वल 2/3 आहे ना, तो उचलला राईट साइड आणि इकडे ठेवला, म्हणजे LHS ही आहे आणि ही RHS आहे. तर आता बघा इकडचे 7 बरोबर आहेत, इकडचे 13 इक्वल आहेत ना, म्हणजे हा इक्वॅलिटी मॅट्रिक्स मध्ये आला. जर ते आहे तर काय होणार आहे, हा 1 1 एलिमेंट आहे ना, इज इक्वल टू 1 1 एलिमेंट. परत पहिल्या लेक्चर किंवा दुसऱ्या लेक्चर मध्ये जा, तिकडे इक्वॅलिटी होता. ओके, म्हणजे x प्लस 6 इक्वल टू 7 x प्लस 6 इक्वल टू 7 हा इक्वेशन झाला. तसंच हा पण होऊ शकतो 3x प्लस 6 इक्वल टू 9, पण परत एक स्टेप वाढेल, म्हणून मी काय केलं इकडेच केलं. कशी गणित लवकर सॉल्व्ह करायचं तेही कळलं पाहिजे. दुसऱ्या स्टेप मध्ये बघा y मायनस 2 इक्वल टू 0. ओके, y मायनस 2 इक्वल टू 0. तुम्ही जर लेंदी करायचं आहे तर 3y मायनस 2 इक्वल टू 4 पण करू शकतात. मी का 0 घेतले की लगेच सॉल्व्ह करायला. ओके, त्याला सॉल्व्ह करताना काय केलं, हे 6 या बाजूला गेले, x इक्वल टू 1 आन्सर आलं. हे 2 या बाजूला गेले तर y इक्वल टू 2 आलं. एकदम इझी. बघा काय केलं, गणित दिलं होतं x आणि y फाइंड आउट करायचं आहे. LHS इक्वल टू RHS दिलेली आहे. याचा प्रोडक्ट बघा होतो का ते पाहिलं, आधी चेक केलं याचे रो आणि याचे कॉलम सेम आहेत का. त्यांचा प्रोडक्ट पाहिला किती येतो 2/3 आणि RHS ला पण 2/3 ऑर्डरच आहे, म्हणजे बरोबर आहे. पुढे गेलो आपण R1 C1 R1 C2 R1 C3 केलं, म्हणजे रोज इंटू कॉलमचं मल्टिप्लिकेशन केलं. बघितलं की इकडे x आणि y असणारच आहे, कारण की आपल्याला ते काढायचे आहेत. नंतर आपण काय केलं, RHS जशीची तशी लिहिली. इकडे मी डायरेक्ट लिहितोय, तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहा. ओके, आणि काय केलं एलिमेंट इक्वल केले, कारण की आपल्याला इकडे कळलं की 7 आणि 13 इकडे पण आहेत आणि इथेही आहेत त्याच स्थानी, म्हणून x प्लस 6 इक्वल टू 7 झालं पहिला एलिमेंट, आणि दुसरा एलिमेंट y मायनस 2 इक्वल टू 0. ओके, आणि नंतर मी त्याला इक्वेशन सॉल्व्ह केले. आपली x ची व्हॅल्यू 1 आली आणि y ची व्हॅल्यू आलेली आहे 2. तर अशा प्रकारे आपण खूप सारी गणितं सॉल्व्ह केलेली आहेत मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये.
तर या लेक्चरमध्ये मी इथेच थांबेन, कारण की खूप लेंदी पण होत आहे. मी एवढंच सांगेल की तुम्ही सर्व एक्सरसाइज सॉल्व्ह करा. काहीच मिळत नाही, मल्टिप्लिकेशनच आहे. त्यांनी काय दिलेलं आहे, काही गणित दिलेत की ए स्क्वेअर इज इक्वल टू आय प्रूव्ह करा, किंवा एक्स स्क्वेअर प्लस 3i इक्वल टू समथिंग हे प्रूव्ह करा, किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ते प्रूव्ह करा. त्याच्यामध्ये प्रूव्हच करायचं. फक्त काय करायचं, मल्टिप्लिकेशन खूप होणार आहे. जिकडे मल्टिप्लिकेशन दिलं तिकडे मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याची ऍडिशन करून टाकायची, जे इक्वेशन दिलेलं असेल ते. ओके, तसं इथे दिलं, किंवा आपण मागचं गणित पाहिलं की ए स्क्वेअर इक्वल टू आय केलं, म्हणजे ए स्क्वेअर केलं, मध्येच काहीतरी देतात की ए स्क्वेअर प्लस 5a, मग तो स्केलर मल्टिप्लिकेशन पण करायचा आणि हा पण मल्टिप्लिकेशन करायचा. ओके, हे इझी आहे, ते तुम्ही करा. आणि एवढं सांगेल की या व्हिडिओ परत पहा. ज्यांना समजत नसतील त्यांना तुम्ही मला कमेंटही करू शकतात, किंवा ज्यांनाही नक्की गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ओके, तर माझं कारण की उद्दिष्ट हेच आहे की ज्याला कुठे मॅथ्स अडते त्याच्यामध्ये हे व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्याला ते मॅथ्स समजलं पाहिजे. तर या व्हिडिओचा काहीच फायदा होणार नाही नुसते बनवून. ओके, तर पुन्हा एकदा सांगाल थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि असंच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की ट्रान्सवर्स मॅट्रिक्स बघणार आहोत, को फॅक्टर आणि ऍडजॉइंट बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपलं लेक्चर संपणार आहे मॅट्रिक्स, आणि आपण पुढच्या लेक्चरला जाणार आहोत, सॉरी पुढच्या चॅप्टरला जाणार. ओके, तोपर्यंत टाटा.